हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे महिला दिन आणि महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगणार आहे की महिला म्हणजे शक्ती, महिला म्हणजे दुर्गा. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी कोणतीच महिला करू शकत नाही आहे. म्हणून आज पुरुषांच्या बरोबरीला ते सर्व काही करू शकते. म्हणून सर्वांना एवढंच सांगणार आहे की सर्व महिलांचा सन्मान करा आणि आदर करा, महिलांचा आदर करायला शिका. तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे कारण की आज वुमन्स डे आहे, महिला दिनानिमित्त. आज आम्ही सर्वजण म्हणजे शेजारची आम्ही सर्वजण महिला मिळून बाहेर जाणार आहोत जेवण करण्यासाठी. महिला दिनानिमित्त काहीतरी स्पेशल पाहिजे ना, मग त्यामुळे चालला आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि स्किप करून कुणीही ब्लॉग पाहू नका. खूप ब्लॉग करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे ब्लॉग पूर्ण पहा. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर आजचा लुक तुम्हाला मी माझा दाखवणार आहे. तर सुंदर अशी मी ग्रे कलरची साडी वेअर केलेली आहे, इकडे बघू शकतात. खूप सुंदर साडी वेअर केलेली आहे आणि कानातले, बँगल्स आणि छोटीशी पर्स. ही पर्स मी तुम्हाला दाखवली होती, माझ्या संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली होती. तर आजचा लुक पण कसा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर माझ्यासोबत येणार आहे गोलू. आणि गोलू रंगपंचमी खेळून 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 एवढा थकला आहे ना आज. रंगपंचमी पण आजच होती, त्यामुळे खूप थकला आहे. आणि स्वयं इकडं बसला आहे. स्वयं नाही येणार, नको म्हणताय. स्वयं येणार आहे का? तर स्वयं नको म्हणताय. तर गोलूला तर नेणारच आहे मी. गोलू लहान आहे, त्यामुळे काय गोलू मी कुठं जिकडं जाईल ना तिकडं गोलू येतच असतो. होय गोलू? हाय कर सर्वांना. तर फायनली श्रीश्याम भोजमध्ये हॉटेलमध्ये आलेलो आहोत. लातूरचं फेमस हॉटेल आहे आणि सर्वजण महिला मिळून आम्ही या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. खूप छान पद्धतीने सजवलेलं होतं आणि आज महिला दिनानिमित्त खरंच खूप महिलांची गर्दी होती. तर हे जे हॉटेल आहे ना, इथे राजस्थानी थाली मिळते आणि पुढे मी दाखवणारच आहे तुम्हाला की काय काय स्पेशल आहे. पूर्ण राजस्थानी थाली आहे आणि खूप छान असं जेवण, चविष्टच आणि मस्त होतं जेवण. आणि एक थाली आपल्याला 390ला मिळते. इथली 390ला आहे एक थाळी. तर इकडे पाहू शकतात किती मस्त हॉटेल दिसत आहे हे बाहेरूनच. तर हे पार्किंग एरिया आहे आणि 2 लिफ्ट आहेत. तर लिफ्टमधून मध्ये जाणार आहेत आम्ही आणि वरी आलेलो आहोत आता. तर पाहू शकतात पूर्ण इथली थीम आहे ना, पूर्ण थीम राजस्थानला जसं असतं ना तसंच सर्व काही सजावट, तशीच सर्व काही सजवलेलं. आणि फेटे पण ठेवलेले होते. आम्ही गेल्यानंतर ना तिथे छान छान असे फेटे पण ठेवलेले होते. मग सर्व फेटे आम्ही घालून बघितले. सर्व आम्ही जेवढ्या पण माझ्या महिला मैत्रिणी आलेल्या होत्या ना, आम्ही सर्वजण मिळून गेलेलो होतो जेवायला. आणि ही छोटे छोटे मुलं, गोलू आणि छोटे छोटे अजून मुलं होते आमचे. तर छोट्या मुलांना घेऊन गेलेलो होतो आम्ही. आणि इकडे पाहू शकतात फेटा पण घालून पाहिला. कसा दिसत आहे फेटा नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर सर्व काही डेकोरेशन इथं जे पण केलेलं आहे ना, ते राजस्थानमध्ये कसे असतात तसंच आहे सर्व काही डेकोरेशन. आणि ते गाणं म्हणणारे पण बघतो ना आपण, राजस्थानला गाणे वगैरे काय म्हणतात ना, तर तेही लोक होत आहेत. मी समोर तुम्हाला दाखवेनच. नक्की पुढे कंटिन्यू राहा. तर इकडे जेवणासाठी आम्ही सगळेजण बसलेलो होतो. 10-15 ताटं वाढून ठेवलेले होते. आणि इकडे पाहू शकतात पेंटिंग, कसली सुंदर पेंटिंग इकडे बनवलेली आहे. आणि असं जेवायचं वगैरे असं सर्व काही व्यवस्था होती. खूप छान वाटलं. मी पहिल्यांदाच भोज हॉटेलला आलेले होते आणि खूप दिवसांनी मग मैत्रिणींसोबत, सर्व आपण फॅमिली तर जातोच, पण असं मैत्रिणींसोबतही महिला दिनानिमित्त स्पेशल काहीतरी असायलाच पाहिजे ना. त्यामुळे मग आमची एक छोटीशी ट्रीट होती की महिला दिनानिमित्त छान असं आमचे महिलांनी मिळून आम्ही हॉटेलला गेलेलो आणि छान असं एन्जॉय केलेलं आम्ही.
तर छान वाटलं. आणि जेवणातही काय काय होतं ना ते पुढं मी तुम्हाला दाखवणारच आहे, की आज स्पेशल असं काय होतं. आज नाही आहे, रोजच असतं ते स्पेशल. पण काही गोष्टी आहेत ना तर ते खरंच एवढी मोठी थाली आहे ना तर सरतही नाही आहे. गोलू होता माझ्यासोबत खायला, त्यामुळे खरंच थाली संपली. पण थालीमध्ये खूप काही देतात. मंचुरियन, छोटा समोसा, वरण, भात आणि कढी, आईस्क्रीम, अजून काय लस्सी, प्लस सॉरी लस्सी नाही आहे, मठ्ठा टाईप पण गोड गोड होतं. म्हणजे गोड दूध, त्याच्यात थोडं मसाला टाकलेला ते पण होतं. पापड होता आणि मंचुरियन, सर्व 3-4 प्रकारच्या चटण्या होत्या. आणि जे पण वाढणारे पण होते ना तर तेही खूप छान पद्धतीने आम्हाला म्हणजे वाढत होते. आणि आम्हाला जे काही काही पण कमी पडलं ना तर आणि अनलिमिटेड आहे. तर 390मध्ये इथे सर्व काही अनलिमिटेड आहे. पण एवढं सारं ताटणं खरं सांगायचं झालं तर आपल्याला सरत नाही आहे. एवढ्या भाज्या सर्व काही काही लोक खाऊ शकतात, पण आम्हाला तर एवढं काही सरलं नाही. कारण एवढ्या भाज्या, आमरस जास्तीत जास्त मी तर 2-3 वेळा ना आमरसच पिला. कारण इथला आमरस एवढा छान होता, चविष्ट होता, खरंच छान लागत होता. आणि गरम गरम सर्व काही. हे चाट होतं, चाट पापडी म्हणून दही पापडीची छान होतं, ती छान लागलं मला. शेवची भाजी होती आणि खूप अशा भाज्या होत्या ज्याचं नावही मला माहिती नाही आहे. पण गोलूला सगळ्यात जास्त आवडलेली म्हणजे पनीरची भाजी. त्याची फेवरेट पनीरची भाजी होती ना तर तो मस्त एन्जॉय करत होता. तर त्यांनी पनीरची भाजी वगैरे खाल्ली. गोलूनी पण 1-2 फुलके खाल्ले. फुलके होत्या, नंतर मसाला भात आणला आणि जाताना फायनली आम्ही पान खाल्ले. तर आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. घरी आलेली आहे आता. चला बाय.